नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे एक्सप्लोर इंडिया विथ फॅमिली आमच्या फॅमिली व्लॉग मध्ये. नुसतं बघायचंच नाही तर जगायचं पण. खूप दिवसापासूनचं प्लॅनिंग चाललं होतं की नवीन कुठेतरी सहलीसाठी जायचं. मग सर्वांच्या समवेत एक प्लॅन ठरला. सर्वजणांनी तो मान्यही केला. मग गाडी आली, बॅगा पॅक झाल्या, गाडीची पूजाही झाली आणि आम्ही निघालो पुढील प्रवासासाठी. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एक्सप्लोर इंडिया विथ फॅमिली मध्ये, जिथे प्रवास होतो अनुभवांचा, संस्कृतीचा आणि कुटुंबासोबतच्या आनंदाचा. आपण घेऊन जाणार आहोत भारताच्या विविध रंगांनी नटलेल्या ठिकाणी, ऐतिहासिक किल्ले, धार्मिक स्थळं, सुंदर निसर्ग, स्थानिक परंपरा आणि स्वादिष्ट खाद्यपदार्थ. आमच्या परिवाराच्या सोबत तुम्हालाही मिळेल प्रवासाचा आनंद, नवीन ठिकाणं पाहण्याची संधी आणि कुटुंबासोबत हसऱ्या आठवणींचा खजाना. तर मग एकत्र निघूया भारतभर फिरायला, फक्त एक्सप्लोर इंडिया विथ फॅमिलीवर. तर लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओचा आनंद घ्या. थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घेऊन आम्ही सर्वजण गाडीत बसत होतो. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती एक विलक्षण आनंद होता, एक विलक्षण ऊर्जा होती. प्रत्येकजण या क्षणांचा साक्षीदार होण्यासाठी पुढे सरसावत होता व आपापल्या जागी जाऊन बसत होता. प्रवास खूप लांबचा असल्या कारणाने आम्ही रात्रीच निघण्याचा निर्णय घेतला होता. सर्वांचं आवर्त करता आणि सर्वांना बरोबर घेऊन जायचं म्हटलं की उशीर तर होणारच. सर्वांचा आवर्त करता रात्रीचे 9:15 वाजले आणि आम्ही निघालो पुढील प्रवासासाठी. या प्रवासाचा आनंद घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. रात्रीची वेळ असल्या कारणाने ड्रायव्हरने टँक फुल करून घेतली आणि आम्ही पुढे निघालो. तर रात्र असल्या कारणाने बाहेरचं काही टाकू शकणार नाही, पण गाडीमधल्या गमती जमती नक्कीच बघा. तर सकाळ होताच आपण पोहोचलो नर्मदा नदीच्या किनारी ब्रह्मपुरी घाटावरती. आता ब्रह्मपुरी घाटावरती आल्यानंतर तिथून स्नान करून कोणी नर्मदा परिक्रमेसाठी जातं, कोणी दर्शनासाठी जातं. इथून नर्मदा परिक्रमेची सुरुवात होते. तसेच काही जण इथे एक छोटी परिक्रमा आहे त्या डोंगराभोवती परिक्रमा पण पूर्ण करतात. जो ओम आकाराचा डोंगर आहे त्या डोंगराला पूर्ण एक प्रदक्षिणा घालून आपलं परिक्रमा पूर्ण करतात. हा समोर जो पूल दिसतो, या पुलावरून आपण ओंकारेश्वर मंदिराकडे जाऊ शकतो. येथे घोड्यांची सुविधा आहे. 50 रुपये पर सीट प्रमाणे ते आपल्याला मंदिराच्या पायथ्याशी सोडतात, किंवा आपल्याला पुलावरून जायचं असेल तर पुलावरूनही जाऊ शकतो. तर हर हर महादेव मित्रांनो, नर्मदेच्या पवित्र प्रवाहात वसलेलं शिवकृपेने नटलेलं एक अद्भुत शिवतीर्थ, जिथे प्रत्येक श्वासात भक्ती आहे आणि प्रत्येक क्षणात शांती. आज आपण जाणार आहोत ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दिव्य रहस्यमय भक्तिमय प्रवासावर.
मध्य प्रदेशातील खांडवा जिल्ह्यात नर्मदा नदीच्या कुशीत वसलेलं हे पवित्र स्थान देशातील 12 ज्योतिर्लिंगापैकी एक अत्यंत महत्त्वाचे ज्योतिर्लिंग. इथे येताना केवळ प्रवास होत नाही तर मनाची एक यात्रा सुरू होते. नर्मदा नदी येथे 2 प्रवाहात विभागली जाते आणि मध्ये तयार झालेलं बेट पवित्र ओम या आकारासारखे दिसते. याच कारणामुळे या स्थळाला ओंकारेश्वर असे नाव पडले आहे. ओम हा केवळ एक शब्द नाही तर सृष्टीची सुरुवात आहे आणि त्याच ओमच्या आकारात भगवान शंकर इथे स्वयंभू स्वरूपात प्रगट झाले आहेत. पुराण कथेनुसार विंध्य पर्वताने भगवान शंकराची कठोर तपश्चर्या केली. त्याच्या भक्तीवर प्रसन्न होऊन भगवान शंकर इथे ज्योतिर्लिंग स्वरूपात प्रगट झाले. असं म्हटलं जातं की या भूमीवर देव, ऋषी आणि योगी तपश्चर्या करत असत. आजही या जागेत एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा जाणवते. ओंकारेश्वर मंदिरात प्रवेश करताच मन नकळत शांत होतं. गाभाऱ्यात असलेलं स्वयंभू शिवलिंग अत्यंत तेजस्वी आणि प्रभावी आहे. येथे दर्शन घेताना शब्द आपोआप थांबतात आणि डोळे भरून येतात, कारण येथे फक्त शिवलिंग नाही तर साक्षात शिवकृपा अनुभवायला मिळते. नर्मदेच्या दुसऱ्या तीरावर ममलेश्वर मंदिर वसलेले आहे. अनेक श्रद्धेनुसार ओंकारेश्वर आणि ममलेश्वर ही 2 शिवलिंगे एकाच ज्योतिर्लिंगाची 2 रूपे आहेत. म्हणूनच पूर्ण ज्योतिर्लिंग दर्शनासाठी दोन्ही ठिकाणी दर्शन घेणं अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. नर्मदा नदी ही केवळ नदी नाही, ती एक जिवंत देवी आहे. इथे बसून नर्मदेचा प्रवाह पाहताना मनातील सर्व चिंता हळूहळू दूर होत जातात. नर्मदा परिक्रमा अत्यंत पुण्यदायी मानली जाते. अनेक भक्त वर्षानुवर्ष चालत ही परिक्रमा पूर्ण करतात. संध्याकाळी होणारी नर्मदा आरती हा शब्दात न मावणारा एक अनुभव आहे. दिव्यांचा प्रकाश, मंत्रोच्चाराचा गजर आणि नर्मदेचा शांत प्रवाह मनाला खोल स्पर्श करून जातो. ओंकारेश्वरला येताना संयम, श्रद्धा आणि नियम यांचं पालन करणं आवश्यक आहे. सकाळी लवकर दर्शन घेतल्यास शांत आणि समाधानी अनुभव मिळतो. सोमवार, श्रावण महिना आणि महाशिवरात्रीच्या काळात येथे प्रचंड गर्दी असते, पण त्या गर्दीतही भक्ती कमी होत नाही. अनेक भक्त सांगतात की ओंकारेश्वर दर्शनानंतर त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल झाले. कोणाला मानसिक शांती मिळाली तर कोणाला नवी दिशा सापडली. हे स्थान फक्त दर्शनासाठी नाही तर आत्मशुद्धीसाठी आहे. इथे आल्यावर मन हलकं होतं आणि अंतःकरण शांत. जर तुम्हाला अनुभवायचे असेल भगवान शंकराची कृपा, नर्मदेची पवित्रता आणि मनाची खरी शांती, तर एकदा तरी ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाला भेट द्याच. नर्मदेचं पाणी तसं खूप नितळ आणि स्वच्छ आहे. काही भाविक इथे येऊन घाण करतात, परंतु तसं करू नये. आमचे सर्वांचे फोटो वगैरे काढून झाले आणि आम्ही निघालो दर्शनासाठी दर्शन रांगेकडे. पुढे जाताना आपल्याला रस्त्यात पूजेच्या साहित्यांचे बरेचसे दुकानं आहेत. तिथून आपण पूजा साहित्य खरेदी करून मार्गक्रमण करू शकतो.
या पुलावरून आपण ओंकारेश्वर मंदिराकडे जातो. हा नर्मदा नदीवरती बांधलेला पूल आपल्याला ओंकारेश्वर मंदिरापर्यंत घेऊन जातो. पुलावरून हे नर्मदेचं नयनरम्य दृश्य आपलं मन प्रसन्न करून टाकते. ओंकारेश्वर हे फक्त एक मंदिर नाही, तर हजारो वर्षाची श्रद्धा, तपस्या आणि शिवभक्तीचा साक्षीदार आहे. इतिहास सांगतो की आदि शंकराचार्यांनी याच ओंकारेश्वर भूमीत अद्वैत वेदांचा प्रचार केला. आजही येथे शंकराचार्याची गुहा भाविकांसाठी दर्शनासाठी खुली आहे. असं म्हणलं जातं की या गुहेत बसून आदि शंकराचार्यांनी गंभीर ध्यान साधना केली होती. या ठिकाणी उभं राहिलं की एक वेगळीच ऊर्जा जाणवते. ओंकारेश्वर मंदिराची वास्तुरचना ही नागर शैलीतली असून ती अनेक शतकांपूर्वी परमार राजांनी उभारली. मंदिरावर कोरलेली सुंदर शिल्पकला त्या काळातील कारागिरांचं उत्कृष्ट उदाहरण आहे. मंदिरात रोज रुद्राभिषेक, अभिषेक आणि विशेष पूजा केली जाते. भाविक दूध, पाणी, बेलपत्र अर्पण करून भगवान शंकराची कृपा मागतात. इथे एक महत्त्वाची श्रद्धा आहे. ओंकारेश्वरला मनोभावे केलेली प्रार्थना नक्की पूर्ण होते. फक्त श्रद्धा खरी असायला हवी. नर्मदा नदीबद्दल असं म्हटलं जातं की दर्शनानेच पवित्र करते, तर गंगा स्पर्शाने. म्हणून नर्मदा स्नान खूप पुण्यदायी मानलं जातं. इथे अनेक घाट आहेत. कोटी तीर्थघाट, चक्रतीर्थ घाट आणि अभय घाट. प्रत्येक घाटाला आपली वेगळी कथा आहे आणि महत्त्व आहे. परिक्रमा करताना भाविक अनवाणी चालतात, जय नर्मदेचा जप करतात आणि पूर्ण श्रद्धेने आपली यात्रा पूर्ण करतात. ओंकारेश्वरमध्ये श्रावण महिन्यात विशेष वातावरण असतं. संपूर्ण परिसर हर हर महादेवच्या घोषाने दुमदुमून जातो. महाशिवरात्रीच्या दिवशी इथे लाखो भाविक दर्शनासाठी येतात. रात्रभर जागरण, भजन, कीर्तन आणि अभिषेक चालू असतो. असं म्हटलं जातं की या दिवशी केलेली पूजा हजारो पटींनी फलदायी ठरते. ओंकारेश्वर हे स्थान फक्त धार्मिक नाही, तर आध्यात्मिक साधनेचंही खूप महत्त्व आहे. इथे आल्यानंतर मन शांत होतं, विचार स्वच्छ होतात आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. म्हणूनच ओंकारेश्वर ही फक्त एक सहल नाही, तर आत्म्याची भेट आहे भगवान शंकराशी. हर हर महादेव, जय नर्मदे. पुढे मंदिरात फोटोग्राफी व व्हिडिओग्राफीला परवानगी नसल्याने पुढील व्हिडिओमध्ये आतील दृश्य मी तुम्हाला दाखवू शकत नाही. तर पुढे आपण ममलेश्वराचं दर्शन घेणार आहोत. ममलेश्वराचे काही दृश्य पुढे आहेत. त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये तुमच्या काही सूचना असतील तर सूचना द्या. तुमच्या सूचनांचे नक्कीच स्वागत असेल. मित्रांनो, हे आहे ममलेश्वर मंदिर. येथील अशी आख्यायिका आहे की येथील दर्शन घेतल्याशिवाय ओंकारेश्वराचं दर्शन पूर्ण होत नाही. त्यामुळे ओंकारेश्वराचं दर्शन घेतल्यानंतर येथे ममलेश्वराचं दर्शन घ्यायला यावंच लागतं. येथे राहण्यासाठी गजानन महाराज संस्थानने एक छानसा असं भक्तनिवास उभारलेला आहे. येथे अगदी कमी खर्चात आणि स्वच्छ नीटनेटक्या अशा सुंदर वातावरणात आपल्याला राहायला मिळते. मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ व प्रवासाची मजा बघण्यासाठी